कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात राज्य शासनाच्या सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीतून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे। त्यासाठी राजाराम तलाव परिसरातील वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे। या वृक्षतोडीमुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीबद्दल क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीनं महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं होतं, पण वृक्षतोड रोखण्याबाबत कार्यवाही न झाल्यानं फाउंडेशनचे सदस्य सौरभ पोवार आणि वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ॲडव्होकेट राहुल वाळवेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती। सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली। यामध्ये न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी या कन्व्हेन्शन सेंटरच्या कामात झाडं न तोडण्याचा आदेश दिलाय। सध्या सुरू असलेल्या कामासाठी झाडं तोडण्यालाही स्थगिती देण्यात आली आहे। क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूरमध्ये राजाराम तलावाच्या काठावर कन्व्हेन्शन सेंटरचं प्रोजेक्ट चालू आहे। संबंधित प्रोजेक्टमध्ये तलावाच्या काठावरील जवळजवळ 1,500 ते 2,000 झाडांची वृक्षतोड केली गेली। भर टाकून ती झाडं जिवंत झाडं मारली गेलीत। बरं, या संदर्भात आम्ही सर्व वृक्षप्रेमींनी याबद्दल तक्रारी आणि हरकती नोंदवल्या होत्या। त्या संदर्भात महानगरपालिकेत पहिला बैठक आयोजित केली होती सुनावणीची, पण संबंधित बैठकीला आयुक्त उपायुक्त मुख्य अधिकारी हजर राहिले नाहीत। आम्ही त्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि परत सुनावणी घेण्यासाठी सांगितलं होतं। त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात आम्हाला त्या बैठकीसाठी बोलवलं। तिथं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वस्तुस्थिती जी आहे ती सगळी आम्ही वृक्षप्रेमींनी त्यांना सांगितली, किती झाडांची कत्तल केली गेली, कुठली कुठली झाडं मारली गेलीत आणि ह्या झाडांची कत्तल करताना कुठली डिपार्टमेंटची परमिशन घेतली नव्हती। पुराव्यानिशी आम्ही त्यांना दाखवलं, पण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ते धुडकावून लावलं, वृक्षप्रेमींना त्यांनी धुडकावून लावलं। त्यानंतर आम्ही आमचे वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर व सौरभ पवार यांच्या नावे माननीय उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल केलं। संबंधित PI आम्ही ॲडव्होकेट राहुल वाळवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या थ्रू दाखल केली। त्यामध्ये राहुल वाळवेकर साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजू मांडली आणि कोर्टाच्या निदर्शनास सर्व पुरावे दाखवून कशा प्रकारे बेकायदेशीररित्या हे प्रोजेक्ट चालू आहे व कशा पद्धतीने विनापरवाना हजारो झाडांची कत्तल केली गेली आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर काल आर्ग्युमेंट झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे जज साहेब कार्णिक साहेब यांनी या प्रोजेक्टबाबत वृक्षतोडी संदर्भात स्टेची ऑर्डर काढलेली आहे। वृक्षप्रेमींनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयानं सध्या झाडं तोडण्याला स्थगिती दिली असून तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटर पर्यावरणासाठी कसं हानिकारक ठरणार आहे हे पुढील सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलंय।